महत्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत। पाणी टंचाई म्हटल्यावर गाव पाडे आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असतात, पण राज्यातल्या शहरी भागातल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। मराठवाड्यातल्या एकाही शहराला रोज पाणी पुरवठा होत नसल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या पाहणीमध्ये समोर आलेली आहे। मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरला 5 ते 7 दिवसातनं पाणी पुरवठा होतो। बीड आणि जालन्यात 10 ते 12 दिवसातून एकदा नळाला पाणी येतंय। विदर्भातल्या वर्धा, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोला या शहरांना 2 ते 4 दिवसातनं एकदा पाणी पुरवठा होतो। शहरी भागातल्या लोकांनाही पाणी पुरवण्यात प्रशासनाला अपयश आलेलं आहे। भविष्यात या शहरांची लोकसंख्या जसजशी वाढत जाईल तसतसं या शहरांमधील पाणी समस्या आणखी तीव्र होत जाणार आहे। शहरांमध्ये पाणीबाणीची समस्या आता निर्माण झालेली आहे। 2 ते 4 दिवसांनी पाणी पुरवठा होणारी शहरं आपण पाहतो आहोत। वर्धा, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि सोलापूर तब्बल 5 ते 7 दिवसांनी पाणी पुरवठा होणारी जी शहरं आहेत ती आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। वाशिम, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे। तर 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होणारी जी शहरं आहेत त्यामध्ये बीडचा समावेश आहे। तर जालना हे शहर असं आहे जिथं तब्बल 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे फक्त गावपाड्यांमध्येच नाही तर राज्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये सुद्धा पाणीबाणीची स्थिती आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या या स्थितीविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत सध्या। सिद्धार्थ, छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी मानली जाते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दररोज पाणी पुरवठा होत नाहीये। अशी अनेक शहरं आहेत मराठवाड्यातली ज्या शहरांमध्ये 2 ते 4 दिवसांनी 5 ते 7 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। काय नेमकी या सगळ्या मागची कारण आहेत? हे प्रशासनाचं अपयश आहे का नेमका नियोजनाचा अभाव आहे? नेमकी काय कारण यामागे दिसतात? हे बघा, छत्रपती संभाजीनगरचं हे दुर्भाग्यच आहे, कारण 50 ते 60 किलोमीटरवर आपल्याला माहित आहे जायकवाडी आहे, तरी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जवळपास 7 ते 8 दिवसाला पाणी भेटतं। अनेक भागांमध्ये ते एकदा जर सुटलं नाही तर त्यांना 15 दिवसानंतर पाणी सुटतं। जसं तुम्ही म्हटलात की याला नेमकं कारण काय, याला सरळ कारण की प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जी पाईपलाईन आहे पाणी पुरवठा करणारी ती जवळपास 50 वर्षाच्या जवळपासची आहे आणि ज्यावेळेस फक्त 7 लाख लोकसंख्या होती, आता शहराची लोकसंख्या जवळपास 15 लाखाच्या आसपास गेलेली आहे। त्यामुळे 7 लाखाच्या पाईपलाईनवर 15 लाखाचं पाणी लोकांना पाणी पुरवू शकत नाही। 250 TMCच्या पाणीची आहे, त्यातून फक्त जे आहे फक्त 150 MLD पाणी येतं। 250 MLD पाण्याची गरज आहे, तिथं 150 येतं। जवळपास 100 MLD पाणी शहराला दररोज कमी पडतं। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये कायम पाणी टंचाई आहे, कारण प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे आणि अनेक ठिकाणी 12ही महिने जे आहे टँकरने पाणी दिले जातं। आजही पाणी मुबलक आहे, मात्र प्रशासनाकडे पाईपलाईन नाही, प्रशासनाकडे पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या नाहीत। समांतरची जलवाहिनीची जी जवळपास 2700 कोटीची पाणी पुरवठा आहे, जी दररोज किंवा 24 तास पाणी छत्रपती संभाजीनगर देण्याचा प्लॅन आहे, ती सुद्धा अजून झालेली नाही। एकंदरीतच पाणी आहे, लोकसंख्या वाढती आहे, मात्र प्रशासन त्या मानानं जे आहे पाण्याचं नियोजन असेल किंवा पाईपलाईनचं नियोजन हे होत नाही। म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून जसं तुम्ही बोललात की आता तरी जालन्याला 10 दिवसानंतर पाणी भेटतं, जालन्याला जवळपास 1 महिन्याला पाणी भेटलेलं आहे। लातूरची तीच परिस्थिती आपल्याला माहिती आहे की रेल्वेने पाणी लातूरला आलेलं आहे, त्या लातूरमध्ये सुद्धा 15 ते 20 दिवसानंतर पाणी भेटत आहे। एकंदरीतच आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचे स्टॉक कमी झालेले आहेत। मराठवाड्यामध्ये जवळपास 37% पाणी आहे आणि पुढचे 4 महिन्यावर हे 37% पाण्याची जी आहे मराठवाड्याची भूक तहान भागवावी लागणार आहे। निश्चितपणे पाण्याचा तुटवडा आहे, नैसर्गिक नाही तर प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे नांदेड असेल, परभणी असेल, जालना, लातूर आणि प्रशासनानं
तातडीनं काहीतरी पावलं उचलून या मराठवाड्यातल्या शहरांची जी तहान आहे 3 ते 4 महिने ती त्यांना भागवायची आहे. 37% पाणी साठा सध्या शिल्लक आहे असं सिद्धार्थ गोदाम यांनी आपल्याला सांगितलं आणि कुठेतरी हा सगळा जो पाणी पुरवठा आहे तो गाव पाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे अशी तरतूद करण्याची गरज आहे. पण शहरी भागालाच सध्या हा पाणी पुरवठा रोजच्या रोज होत नाहीये, त्यामुळे ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे असंच म्हणावं लागेल. पुढची महत्वाची बातमी बघूया. बातमी वाशिम मधली आहे. वाशिम मधल्या नागरिकांना एप्रिल महिन्यातच 8 ते 9 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्यानं आता नागरिक हैराण झालेत. मे महिन्यात यापेक्षा भयावह परिस्थितीला सामोरं जावं लागण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी एक बुर्जी प्रकल्पातनं पाणी उपलब्ध होत असतं. पाणी 8500 नळाद्वारे नागरिकांना पुरवलं जातं. शहरातल्या नळ कनेक्शन धारकांकडनं नगर परिषद पाणीपट्टी देखील वसूल करत असते. मात्र नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यामध्ये नगर परिषद प्रशासन अपयशी ठरतंय. शहरातील नागरिकांना नियमित वेळेवर पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रभावी उपाययोजना करून पाण्यासाठी होणारे हाल थांबवण्याची मागणी नागरिक करतायत. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. 1 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या धरणामध्ये शिल्लक असल्यानं शहरात पाणीबाणी निर्माण झालेली आहे. सध्या पालिकेतर्फे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मनमाडला निर्माण झालेल्या या पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदडी धरणातील पाणीसाठा हा झपाट्याने कमी होत आहे. त्याच्यामुळे 1.25 लाख नागरिकांना आता भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सध्या मनमाड शहराला 12 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. आगामी काळात या शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात काय उपाययोजना केलेल्या आहे, काय नियोजन केलेले आहे हे बोलण्यासाठी माझ्यासोबत पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी अमृत काजवे आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का आगामी काळात काय परिस्थिती राहणार आहे पाण्याची. सर काय म्हणाल? मनमाड शहराला वाघदर्डी धरण व पाटोदा साठवण तलाव येथून पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत वाघदर्डी आणि पाटोदा साठवण तलावामध्ये 25 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये 2 ते 3 दशलक्ष घनफूट पाणीसाठा हा मृत साठा आहे. बाष्पीभवन आणि पर्क्युलेशनमुळे 40 ते 50% पाणीसाठा हा उपलब्ध होत नसतो. त्यामुळे जो पाणीसाठा उपलब्ध आहे त्याचे योग्य नियोजन मनमाड नगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. जो पाणी पुरवठा 12 ते 13 दिवसाआड करण्यात होता शहराला एप्रिल महिन्यामध्ये 15 दिवसाआड करण्यात येत आहे. आगामी काळामध्ये मे महिन्याच्या आधी पालखेत डाव्याखालण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित आहे. ते नियोजित वेळेत आवर्तनाचे पाणी उपलब्ध न झाल्यास शहरवासियांना 20 ते 22 दिवसाआड पाणी पुरवठा करून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगरपालिकेने नियोजन करण्यात आलेले आहे. एकूणच मनमाड शहराचा पाणी पुरवठा हा पालखेड धरणातून मिळणाऱ्या आवर्तनावर अवलंबून आहे. जर तिथून आवर्तन मेच्या एंडपर्यंत नाही मिळाले तर आगामी काळात मनमाड शहराच्या नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी टाव फोडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, वाघदर्डी धरण, मनमाड. धाराशिवमध्ये तापमान 41 अंशांवर पोहोचलंय. नागरिकांना आता त्रासाला सामोरं